इचलकरंजी येथील वृंदावन कॉलनीतील गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी अण्णासाहेब आप्पा अंदरघिसके वय 75 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी मनीषा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे अंदरघिसके कुटुंब राहत होते. दुमजल्या इमारतीत खालच्या मजल्यावर अण्णासाहेब व त्यांची पत्नी, तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा, पत्नी व 2 मुले राहतात. गुरुवारी पहाटेच्या सुमारास गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये संपूर्ण घराला भेगा पडल्या होत्या, तर शेजारील यंत्रमाग कारखान्यातील पत्रे व भिंती पडल्या होत्या. यासह घरातील प्रापंचिक साहित्य तसंच इतर स्फोटातील नुकसान असा एकूण 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले होते. दरम्यान अण्णासाहेब व त्यांची पत्नी यांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेले होते. तेथे प्राथमिक उपचार करून दोघांनाही सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान अण्णासाहेब यांचा मृत्यू झाला.